साल 1977 दक्षिणेतला प्रचंड लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळख असलेल्या एम.जी. रामचंद्रन यांनी स्वतःचा पक्ष काढला आणि पहिल्याच निवडणुकीत प्रचंड यश मिळवलं. सत्ता स्थापन केली आणि अभिनेता असलेले एम.जी.आर. मुख्यमंत्री बनले. पण 3च वर्षात राज्यपालांनी हे सरकार बरखास्त केलं. एम.जी.आर. पुन्हा लढले आणि जास्तीच्या जागा घेऊन मुख्यमंत्री बनले. यानंतर 2च वर्षांनी बाजूच्या आंध्र प्रदेशातही प्रचंड लोकप्रिय अभिनेता असलेल्या एन.टी.आर. यांनीही पक्षाची स्थापना केली आणि निवडणूक लढवली. पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ केला आणि मुख्यमंत्री बनले. हे सरकारही राज्यपालांनी वर्षभराच्या आतच पाडलं. पण दक्षिणेतली जनता रस्त्यावर उतरली आणि एन.टी.आर. यांना पुन्हा मुख्यमंत्री केलं. थलपती विजय सोबत सध्या राज्यपालांकडून जे घडतंय त्याने 80च्या दशकातल्या 2 घटना पुन्हा ताज्या केल्यात. आणि जेव्हा जेव्हा दिल्लीतून अभिनेत्याचा राजकारणी झालेल्या नेत्यावर अन्याय होतो तेव्हा दक्षिणेतली जनता काय करते त्याचा थरारक इतिहास मी या व्हिडिओत सांगणार आहे. एन.टी.आर. ते एम.जी.आर. आणि थलपती विजयपर्यंत दक्षिणेतल्या लोकांनी आपल्या हिरोला मुख्यमंत्री केल्यानंतर पुढे काय झालं याची 3ही उदाहरणं सध्या जे घडतायत त्यासारखीच आणि राज्यपालांच्या भोवतीच फिरणारी आहेत. हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण, या चॅनलवर तुम्ही नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलेलं नसेल तर story.com ला सबस्क्राईब जरूर करा. तामिळनाडूच्या राजकारणात मरुदूर गोपालन रामचंद्रन म्हणजेच एम.जी.आर. यांचं नाव हे केवळ एका अभिनेत्याचं किंवा मुख्यमंत्र्यांचं नव्हतं, तर जनतेच्या भावनावर राज्य करणाऱ्या करिश्माई नेत्याचं प्रतीक मानलं जातं. गरिबांमध्ये देवासारखी प्रतिमा असलेले एम.जी.आर. सुरुवातीला द्रविड मुन्नेत्र कझगम म्हणजेच DMK पक्षात होते आणि पक्षप्रमुख C.N. अण्णादुराई यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जायचे. चित्रपट सृष्टीतील अफाट लोकप्रियता आणि प्रचंड जनाधार यामुळे एम.जी.आर. हे DMKसाठी सर्वात मोठा प्रचारक चेहरा बनले. 1967च्या निवडणुकीत DMKने काँग्रेसला पराभूत करून तमिळनाडूत पहिल्यांदा सत्ता मिळवली. त्यात एम.जी.आर. यांच्या लोकप्रियतेचा मोठा वाटा मानला जातो. मात्र अण्णादुराई यांच्या निधनानंतर पक्षात सत्ता संघर्ष सुरू झाला आणि एम. करुणानिधी मुख्यमंत्री बनले. सुरुवातीला एम.जी.आर. यांनी करुणानिधी यांना पाठिंबा दिला, पण पुढे दोघांमध्ये वैचारिक आणि राजकीय मतभेद वाढत गेले. एम.जी.आर. यांचा मुख्य आरोप असा होता की DMKमध्ये भ्रष्टाचार वाढतोय आणि अण्णादुराई यांनी मांडलेल्या तत्वांपासून पक्ष दूर चाललाय. 1972 मध्ये त्यांनी सार्वजनिक मंचावर पक्षाच्या आर्थिक व्यवहारांचा हिशोब मागितला. हे करुणानिधी यांना थेट आव्हान मानलं गेलं. त्यानंतर DMKने एम.जी.आर. यांची पक्षातून हकालपट्टी केली. ही घटना तमिळ राजकारणासाठी टर्निंग पॉईंट ठरली. पक्षातून बाहेर पडल्यावर एम.जी.आर. यांनी लगेच ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कझगम म्हणजेच AIADMK या पक्षाची स्थापना केली. अण्णादुराई यांच्या नावाचा वापर करून त्यांनी स्वतःला अण्णांचे खरे वारस म्हणून प्रोजेक्ट केलं. गरिबांसाठी काम करणारा, भ्रष्टाचाराविरोधात लढणारा आणि तमिळ अस्मितेचं प्रतिनिधित्व करणारा नेता अशी त्यांची प्रतिमा झपाट्याने मजबूत झाली. एम.जी.आर. यांच्या लोकप्रियतेचं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे त्यांची चित्रपटातील प्रतिमा होती. पडद्यावर ते गरिबांना मदत करणारे, अन्यायाविरुद्ध लढणारे आणि प्रामाणिक नायक म्हणून दिसायचे. जनतेने पडद्यावरील प्रतिमा आणि वास्तविक राजकारण यामध्ये फारसा फरक केला नाही. अगदी सध्या थलपती विजयची जशी प्रतिमा आहे तशीच एम.जी.आर. यांचीही होती. त्यामुळे AIADMK स्थापनेनंतर अगदी काही वर्षातच पक्ष तामिळनाडूतील मोठा पर्याय बनला. 1977 मध्ये आणीबाणीनंतर देशभरात काँग्रेसच्या विरोधातलं वातावरण होता. तामिळनाडू DMKवर भ्रष्टाचाराचे आरोप आणि अंतर्गत नाराजी वाढली होती. या पार्श्वभूमीवर एम.जी.आर. यांनी जनतेसमोर स्वतःला स्वच्छ आणि जनतेचा नेता म्हणून उभं केलं. 1977च्या आपल्या पहिल्याच निवडणुकीत AIADMKने मोठा विजय मिळवला आणि एम.जी.आर. पहिल्यांदा तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. मुख्यमंत्री झाल्यानंतर एम.जी.आर. यांनी लोकाभिमुख योजनांवर भर दिला. गरिबांसाठी रेशन, विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय साहित्य, महिलांसाठी योजना आणि विशेषतः मध्यान्ह भोजन योजना या उपक्रमांमुळे त्यांची लोकप्रियता अफाट वाढली. आजही तामिळनाडूतील वेलफेअर पॉलिटिक्सचा पाया एम.जी.आर. यांनीच घातला असं मानलं जातं. मात्र त्यांच्या सरकारवर प्रशासनिक अकार्यक्षमता आणि व्यक्तिपूजेला खतपाणी घालण्याचे आरोपही झाले. याच काळात केंद्रातील राजकारणात मोठे बदल घडत होते. इंदिरा गांधी पुन्हा मजबूत होत होत्या आणि राज्यपालांचा वापर करून बहुतांश राज्यातली सरकार पाडण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता. 1980च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि DMK यांनी 39 पैकी 37 लोकसभेच्या जागा जिंकल्या आणि एम.जी.आर. यांचं सरकार पाडण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. इंदिरा गांधी यांच्या आदेशाने घटनेतलं कलम 356 वापरून एम.जी.आर. यांचं सरकार फेब्रुवारी 1980ला विसर्जित करण्यात आलं. या निर्णयाने तामिळनाडूत अक्षरशः राजकीय भूकंप झाला. एम.जी.आर. यांचे समर्थक लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि एक सहानुभूतीची प्रचंड लाट तयार झाली. एम.जी.आर. यांनी स्वतःला दिल्लीकडून अन्याय झालेला तमिळ नेता म्हणून सादर केला. तमिळ अस्मिता आणि स्वाभिमानाचा मुद्दा त्यांनी जोरात मांडला.
जनतेमध्ये जशी भावना निर्माण झाली की केंद्र सरकार तामिळनाडूच्या जनादेशाचा अपमान करत आहे. परिणामी 1980च्याच निवडणुकीत AIADMK पक्ष पुन्हा मोठ्या बहुमताने जिंकला आणि MGR दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. ही त्यांची सर्वात मोठी राजकीय कमबॅक स्टोरी मानली जाते. सरकार पाडल्यानंतरही जनतेने त्यांना पुन्हा सत्तेत आणलं आणि त्यामुळे त्यांची प्रतिमा आणखी भक्कम झाली. यानंतर MGR यांनी केंद्राशी अधिक व्यावहारिक संबंध ठेवण्याचा निर्णय घेतला. पुढच्या काळात त्यांनी इंदिरा गांधींसोबत राजकीय जवळीक वाढवली. यामुळे केंद्र राज्य संघर्ष कमी झाला आणि तामिळनाडूसाठी निधी आणि राजकीय स्थैर्य मिळवण्यात त्यांना मदत झाली. 1984 मध्ये गंभीर आजारपण असूनही त्यांनी निवडणूक लढवली. त्यावेळी ते अमेरिकेत उपचार घेत होते, पण त्यांच्या अनुपस्थितीतही जनतेने AIADMKला विजय मिळवून दिला. हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं आणि जनधराचं सर्वात मोठं उदाहरण मानलं जातं. राज्यपालांचा वापर करून सरकार पाडल्याचं उदाहरण हे काय त्या काळात नवीन नव्हतं, पण दक्षिणेतल्या अजून एका अभिनेत्यासोबत हेच घडलं. तमिळ सुपरस्टार ND रामाराव म्हणजेच NTR यांनी 29 मार्च 1982ला तेलुगू देसम पार्टी म्हणजेच TDP या पक्षाची स्थापना केली. हा तोच काळ होता जेव्हा आंध्र प्रदेशात काँग्रेस अत्यंत मजबूत स्थितीत होती. पण NTR यांची लोकप्रियता एवढी वाढली की 1983च्या पहिल्याच निवडणुकीत लोकांनी TDPच्या हातात सत्ता दिली. सध्या विजय थलपतीची जी परिस्थिती आहे तीच NTR यांची होती. काँग्रेसचा पराभव केला होता. राज्यपालांचं कोणतंही सहकार्य नव्हता, पण लोकांनी जो पाठिंबा दिला त्या बळावर NTR यांनी मुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला. NTR यांचं सरकार फार काळ सुरक्षित चाललं नाही. 1984ला ते एका शस्त्रक्रियेसाठी अमेरिकेला गेले होते आणि त्यांच्याच मंत्रिमंडळातले अर्थमंत्री N भास्करराव यांनी काँग्रेसच्या मदतीने बंडखोरी केली. त्यांना तेव्हाचे राज्यपाल ठाकूर राम लाल यांचा फुल सपोर्ट होता. बंडखोरी झालेली असली तरी बहुतांश आमदारांचा पाठिंबा हा NTR यांच्याकडेच राहिला. पण राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याची संधी न देताच विधानसभा बरखास्त केली आणि N भास्करराव यांची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली. हा 15 ऑगस्ट 1984चा दिवस होता, जो एकीकडे स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जात होता, तर आंध्र प्रदेशात केंद्र सरकारने लोकशाहीची हत्या करून लोकनियुक्त सरकार बरखास्त केलं होतं. राज्यपालांच्या या निर्णयानंतर प्रचंड जनाक्रोश झाला. दक्षिणेतले समर्थक रस्त्यावर उतरले. सगळ्याच पक्षांनी जाहीर निषेध केला आणि दबावात आलेल्या केंद्र सरकारने ठाकूर रामलाल यांची हकालपट्टी करून शंकर दयाल शर्मा यांची राज्यपालपदी नियुक्ती केली. NTR अमेरिकेतून आल्यानंतर त्यांनी बहुमत सिद्ध केलं आणि पुन्हा मुख्यमंत्री बनले. या घटनेने राज्यपालांचे अधिकार आणि घटनेची पायमल्ली यावर पहिल्यांदाच जाहीरपणे चर्चा व्हायला लागली. दक्षिणेत अभिनेत्याने मुख्यमंत्री होणं हे काय पहिल्यांदाच घडलेलं नव्हतं, पण नेता नौका असेल तर त्याच्यासोबत काय होतं याचे हे काही उदाहरणं आहेत. MGR यांच्यानंतर जयललिता या सुद्धा मुख्यमंत्री बनल्या, पण मुख्यमंत्री होण्याच्या आधी त्यांच्यासोबत विधानसभेतच धक्काबुक्की झाली होती आणि मुख्यमंत्री होऊनच या सभागृहात परत येईल अशी शपथ त्यांनी घेतली. थलपती विजयसोबत NTR आणि MGR यांची तुलना करण्याचं कारण म्हणजे राज्यपालांनी आपल्या स्वेच्छाधिकाराचा वापर करून यापूर्वीही सरकार बरखास्त करणं किंवा सत्ते स्थापनेसाठी वेळ वाया घालवणं हे प्रकार केले होते, ज्यामुळे पक्ष फुटणं किंवा घोडेबाजार हे शक्यता वाढत राहिल्या. पण दक्षिणेतली जनता या अभिनेत्यांच्या मागे ठामपणे उभा राहिली आणि नव्याने निवडणूक जरी लागली तरी पुन्हा त्याच अभिनेत्याला निवडून दिलं की MGR यांनी दाखवून दिलं होतं. थलपती विजयला 108 जागा मिळाल्यात आणि काँग्रेसच्या पाठिंब्याचा आकडा 112वर पोहोचलाय. पण बहुमतासाठी 118 जागा पाहिजेत आणि हा आकडा पूर्ण केल्याशिवाय सरकार स्थापन करता येणार नाही असं राज्यपालांनी विजयला कळवलंय. काँग्रेसला सोबत घेतल्यामुळे दिल्ली नाराज असल्याचं सांगितलं जातं आणि त्यामुळेच विजयला सरकार स्थापन करण्यासाठी अडचणी येत आहेत. सत्ता स्थापनेसाठी वेळ लागत असल्यामुळे आता घोडेबाजाराची शक्यता वाढली आहे आणि थलपती विजयच्या पक्षाने जाहीर केलंय की DMK आणि AIADMK यांनी आम्हाला सत्तेच्या बाहेर ठेवण्यासाठी जर अभद्र युती केली तर आमचे सगळ्याच्या सगळे 108 आमदार राजीनामा देतील आणि पुन्हा निवडणुकीला सामोरं जातील. दक्षिणेतल्या हिरोंची ही स्टोरी आणि त्यात राज्यपालांचा अडथळा यावर तुमचं मत जरूर लिहा. राज्यपाल आपल्या स्वेच्छाधिकाराचा खरंच गैरवापर करतायत का? व्यक्त व्हा. चॅनल सबस्क्राईब करा.